डॉक्टर स्वाती ऑपरेशन थिएटरमधून बाहेर निघून ती तिच्या केबिनमध्ये गेली. तिने हातात मोबाईल घेतला तर तिच्या नवऱ्याचे 2 मिस कॉल पडले होते. त्यानंतर स्वातीने तिच्या नवऱ्याला डॉक्टर प्रदीपला फोन लावला. डॉक्टर प्रदीपने फोन उचलल्यावर तो स्वातीला म्हणाला की स्वाती, तुझं काम झालं का? झालं असेल तर आपण घरी जाऊ. डॉक्टर स्वातीने घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीच्या 10 वाजल्या होत्या. स्वाती म्हणाली की ठीक आहे, आताच मी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली आहे. 5 मिनिट मला जरा आराम करायचा आहे, त्यानंतर आपण निघू. डॉक्टर प्रदीप म्हणाला की ठीक आहे, मी 5 मिनिटांनी तुझ्या केबिनमध्ये येतो. डॉक्टर प्रदीप आणि डॉक्टर स्वाती दोघे पण साई हॉस्पिटल चालवत होते. थोड्या वेळाने दोघे पण कारमध्ये बसून घरी निघाले. घरी जाताना डॉक्टर प्रदीपने त्याची गाडी एका रेस्टॉरंटपाशी थांबवली. तो म्हणाला की आज आपण मस्तपैकी पिझ्झा खाऊ. ते दोघे पण रेस्टॉरंटमध्ये गेले आणि दोघे पण पिझ्झा खाऊ लागले. पिझ्झा खात असताना प्रदीप स्वातीला म्हणाला की तुझा आजचा दिवस कसा गेला? स्वाती म्हणाली की दिवसभर तर खूप चांगला गेला, परंतु शेवटच्या वेळेस खूप क्रिटिकल केस आली होती, पण सगळं नॉर्मल झालं. बाळ आणि आई दोघे पण सुखरूप आहेत. त्यानंतर डॉक्टर प्रदीपने स्वातीचा हात हातात घेतला आणि तो तिला म्हणाला की वेल डन, तू एवढी टॅलेंटेड आहेस, त्यामुळे हे पॉसिबल होत आहे. स्वातीला खूप कंटाळा आला होता, पण प्रदीपच्या या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर टवटवी आली. थोड्या वेळाने पिझ्झा खाऊन दोघे पण गाडीत जाऊन बसले. त्यानंतर गाडीत बसल्यावर स्वाती प्रदीपला म्हणाली, अरे आज कामवाल्या लता काहीतरी काम होतं, त्यामुळे ती आज लवकर घरी जाणार होती. पण ती मला म्हणाली होती की तुम्हाला वेळ असेल तर येताना भाजी घेऊन या. घरातील सगळी भाजी संपली आहे. सकाळी नाश्त्यासाठी कोणतीच भाजी शिल्लक नाही, त्यामुळे मला माझी भाजी विकत घ्यावी लागणार आहे. तर पुढे कुठे तुला भाजीवाल्याचा स्टॉक दिसला तर गाडी थांबव. प्रदीप पण स्वातीला ठीक आहे म्हणाला. थोडे पुढे गेल्यावर प्रदीपला रस्त्याच्या कडेला एक बाई भाजी विकताना दिसली. ती एका बल्बच्या साहाय्याने भाजी विकत होते. लांबूनच त्या बाईला पाहून डॉक्टर स्वाती डॉक्टर प्रदीपला म्हणाली, प्रदीप, आपल्यासारखी श्रीमंत माणसे मॉलमध्ये जाऊन भाजी विकत घेतो, परंतु या गरीब भाजीवाल्याबद्दल आपण काही विचारच करत नाही. तू इथेच गाडी थांबव, आपण आज भाजी इथूनच घेऊ. आणि असं रस्त्याच्याकडे भाजी विकणारे रोज फ्रेश भाजी आणत असतात. प्रदीपने हा म्हणून डोकं हलवलं आणि त्याने गाडी साईडला लावली. दोघे नवरा बायको मिळून त्या भाजीवाल्यापाशी जाऊन उभा राहिले. स्वाती खाली बसून बटाटे निवडू लागली. तेव्हा अचानक प्रदीपची नजर भाजीवालीकडे गेली. तिला पाहून त्याला धक्का बसला. तो 2 पावले मागे गेला. ती भाजीवाली दुसरी तिसरी कोण नसून डॉक्टर प्रदीपची पहिली बायको माया होती. मायाची नजर पण त्याच वेळी प्रदीपवर पडली. ती पण प्रदीपला पाहून दंग झाली. तेव्हा अजून एक माणूस तिथे भाजी घेण्यासाठी आला. त्या माणसाने प्रदीपकडे पाहिलं. त्यानंतर तो प्रदीपला म्हणाला की डॉक्टर प्रदीप कोळी, तुम्ही इथे? अरे वा मॅडम स्वाती, तुम्ही पण इथे आहात? गेल्या महिन्यात तुम्ही दोघांनी मिळून माझ्या प्रेग्नेंट बायकोचा जीव वाचवला होता. खरंच तुम्ही दोघे डॉक्टरच्या रूपात देव आहात. तुमची जोडी अशीच सलामत असू द्या, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यानंतर प्रदीप पण त्यांना हात जोडून धन्यवाद म्हणतो. प्रदीप थोडासा हसतच बोलत होता. इकडे अचानक माया उठली आणि शेजारच्या दुकानात असलेल्या एका मुलाला ती आवाज देऊ लागली. माया त्या मुलाला म्हणाली की जरा दुकानाकडे लक्ष दे, मी जरा थोड्या वेळाने येते. असं म्हणून माया तेथून दुसऱ्या गल्लीत गायब झाली. आणि इकडे मायाला पाहून डॉक्टर प्रदीपच्या डोळ्यात आपोआपच पाणी आलं होतं. त्याने गपचिप रुमालाने त्याचे डोळे पुसले. तो त्या मुलाला म्हणाला की अरे छोट्या, या मॅडम तुझ्या कोण आहेत? तो मुलगा म्हणाला की साहेब, ही आमच्या शेजारी राहत आहेत. कधी कधी मी यांची मदत करत असतो. बिचारी एकटी राहत आहे. तिचा नवरा दुसऱ्या सुंदर मुलीसोबत पळून गेला, तेव्हापासून या एकटीच राहत आहेत. हे सगळं ऐकून प्रदीपला धक्का बसला होता. स्वातीने तोपर्यंत भाजी खरेदी केली आणि भाजीचे पैसे त्या मुलाला देऊन
दोघे पण गाडीत येऊन बसले. स्वातीला तर काही कळाले नाही, परंतु प्रदीपचं मन भूतकाळात गेलं. प्रदीप गावाकडे आईबाबासोबत राहत होता. त्याचे आईवडील प्रदीपला खूप चांगले शिकून चांगल्या पदावर त्यांना पाहायचे होते. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी प्रदीपला शिक्षणासाठी शहराकडे पाठवून दिले. आणि त्यानंतर अचानक त्याच्या वडिलांच्या मित्राची तब्येत अचानक खराब झाली. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आता यांची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्या वडिलांच्या मित्राची एक मुलगी होती माया. तिच्यामुळे ते फार चिंतित होते. त्यामुळे ते प्रदीपच्या वडिलांना म्हणाले की माझ्या मुलीला मायाला तुमच्या घरची सून बनवा. मायाच्या वडिलांचं बोलणं ऐकून प्रदीपचे वडील आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की माझा मुलगा अजून शिकत आहे, त्याला भविष्यात चांगलं काहीतरी बनायचं आहे, त्यामुळे तो आता एवढ्या लवकर लग्न कसा करू शकतो. ते म्हणाले की तुमचा मुलगा भविष्यात चांगलं काहीतरी बनणार आहे, परंतु आता माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे मला माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचं चांगलं आयुष्य पाहायचं आहे. त्यानंतर मी आनंदाने मृत्यूच्या सामोरे जाईल. आता प्रदीपचे वडील खूप टेन्शनमध्ये आले. त्यांनी लगेचच प्रदीपला फोन करून सारी घटना सांगितली. प्रदीप त्याच्या वडिलांना म्हणाला की बाबा, मी अजून पण तुमच्याच मर्जीने लग्न करणार आहे. तुमचा जो पण निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यानंतर प्रदीपच्या वडिलांनी मायाला विचारले. ती पण भरल्या डोळ्यांनी काय म्हणणार होती. ती पण होच म्हणाली. आणि अशा प्रकारे प्रदीप आणि मायाचं लग्न जमलं. दुसऱ्या दिवशीच प्रदीपला फोन करून बोलावण्यात आले. त्या दोघांचं लग्न एका मंदिरामध्ये साध्या पद्धतीने झालं. मुलीला नवरीच्या रूपात पाहून तिच्या वडिलांना खूप शांतता मिळाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच त्यांना मृत्यू आला. त्यामुळे आता मायाची सगळी जिम्मेदारी प्रदीपच्या परिवारावरच आली होती. त्यानंतर प्रदीप शिक्षणासाठी शहरात निघून गेला आणि इकडे माया गृहस्थीमध्ये गुंतली. पण मायाला गावाकडे राहणं आवडत नव्हतं. तिला वाटत होतं की शहरातच नवऱ्यापाशी जाऊन राहावं. एक दोन वेळा हिंमत करून माया तिच्या सासूला म्हणाली होती आणि सासू सासऱ्यांनी पण तिची शहरात जाण्याची व्यवस्था केली. आणि इकडे शहरात आता प्रदीप भाड्याचं घर घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण करू लागला. आणि माया प्रदीपचं सगळं काम करत होती आणि त्यानंतर ती सगळीकडे फिरत होती. फिरत असताना तिच्या आता जास्तच अपेक्षा वाढू लागल्या. ती सारखी प्रदीपला म्हणत होती, तुम्ही कोणता तरी कामधंदा पहा. गावाकडून बाबा जेवढे पैसे पाठवत आहेत ते सगळे कमी पडत आहेत. प्रदीप तिला सांगत होता की मी आता शिकत आहे. जेव्हा मी डॉक्टर बनेल तेव्हा तुझे सगळे स्वप्न मी पूर्ण करेल. तू काळजी करू नकोस. पण हळूहळू मायाला वाटू लागले की प्रदीप जिम्मेदारीपासून पळून जाण्यासाठी शिक्षणाचा बहाणा सांगत आहे. तो कधी चांगला डॉक्टर बनू शकत नसतो. कारण एका परीक्षेत प्रदीपला कमी मार्क पडले होते, कारण तो आजारी होता. आता मायाचं मन प्रदीपपासून दूर जावं लागलं. ती एके दिवशी प्रदीपला म्हणाली की माझं फुटकं नशीब आहे, त्यामुळे तुझ्यासारखा नवरा माझ्या पदरात पडला. प्रदीप मायाचं बोलणं ऐकून दंग झाला. प्रदीप विचार करतो की मायाला पण माहीत आहे की कोणत्या परिस्थितीत त्या दोघांचं लग्न झालं आहे. आणि असं पण प्रदीप त्याचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय तो लग्नच करणार नव्हता. पण तिच्या भविष्याचा विचार करून त्याला हा निर्णय घ्यायला लागला होता. प्रदीप तिला सारखं सांगत होता की धैर्य ठेव, एक दिवस मी चांगला डॉक्टर बनणार आहे. पण मायामध्ये तेवढी हिंमत नव्हती. एके दिवशी माया एक पत्र लिहून तिथून पळून गेली. मायाने त्यामध्ये लिहिलं होतं की मी माझ्या प्रियकराबरोबर दुसरं आयुष्य बसवण्यासाठी निघून चालली आहे. तो प्रियकर तुझ्यासारखा निकम्मा नाही. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. तो माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करत असतो. त्यामुळे मी तुझ्यापासून कायमची निघून चालली आहे. मायाचं पत्र वाचून प्रदीपला फार दुःख झालं.
जेव्हा हे सगळं प्रदीपने त्याच्या आईवडिलांना सांगितलं तेव्हा त्याच्या आईवडिलांना सुद्धा मोठा धक्का बसला. ते विचार करू लागले की किती घाईमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जो प्रकार घडला तो प्रकार प्रदीपच्या डोक्यात घुमत होता. त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रदीपला खूप वेळ गेला. त्याचं मन शिक्षणापासून दूर चाललं होतं. पण त्याला आठवलं की आईबाबांची इच्छा आहे की मी काहीतरी बनवून दाखवावं. त्यामुळे हिमतीने आता प्रदीप अभ्यास करू लागला. त्याने आता ठरवलं होतं की तो आता डॉक्टर बनूनच दाखवणार. माया कुठे पण असेल परंतु मी तिला हे दाखवणार आहे की धैर्य ठेवेल तर कोणती पण गोष्ट करणं सोपी जाते. जर तिने धैर्य ठेवलं असतं तर तिचं जीवन आनंदमय झालं असतं. त्या दिवसापासून प्रदीपने कधीच त्याच्या भूतकाळाकडे वळून पाहिलं नाही. त्याने मन लावून अभ्यास केला आणि तो आता प्रसिद्ध डॉक्टर बनला आहे. त्याची दुसरी बायको स्वाती पण त्याच्यासोबतच शिकत होती. शिकत असताना स्वातीला प्रदीपसोबत प्रेम झालं. तिने पाहिले होते की प्रदीप किती मनापासून शिकत आहे. एके दिवशी हिम्मत करून स्वातीने प्रदीपला तिच्या मनातलं सगळं सांगून टाकलं. प्रदीपने पण त्याच्यासोबत काय घडलं, माया कशी निघून गेली याबाबत सगळं सांगितलं. स्वाती म्हणाली की मला काहीच प्रॉब्लेम नाही की तुझं लग्न झालं होतं. आता तुझी बायको तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. त्यामुळे आता तू पण तुझ्या आयुष्यात पुढे जावे असे मला वाटत आहे. मी तुला आयुष्यातलं सगळं सुख देईल. मी तुला कधीच नाराज करणार नाही. तू फक्त मला तुझी बायको बनण्यासाठी संधी दे. प्रदीपने पण तिला पूर्णपणे ओळखलं होतं. त्याने पण स्वातीला बायको बनवण्याचं ठरवलं. स्वातीने पावलापावलावर प्रदीपची साथ दिली. जेव्हा साई हॉस्पिटल प्रदीपने ओपन केलं तेव्हा त्या दोघांनी लग्न केलं. आता ते दोघं मिळून हॉस्पिटल चालवत होते. आज प्रदीपच्या आयुष्यात कशाचीच कमी नव्हती. पण कधी कधी त्याला मायाची आठवण येत होती. ती कुठे असेल, कोणत्या अवस्थेत असेल असं त्याला नेहमी वाटत होतं. मला सोडून गेल्यावर खरंच तिच्या आयुष्यात चांगलं परिवर्तन घडलं असेल का? आज मी ज्या पदावर आहे तशाच प्रकारे ती पण आनंद घेत असेल का? पण आज जेव्हा प्रदीपने मायाला रस्त्याच्या कडेला भाजी विकताना पाहिलं तेव्हा त्याला समजलं की तिने त्याच्यासोबत वाईट केलं. त्यामुळे देवाने पण तिला चांगले दिवस दाखवले नाहीत. माया ज्याच्यासोबत पळून गेली होती, जेव्हा त्याची गरज संपली तेव्हा त्याने तिला सोडून दिलं. पण घरी गेल्यावर राहून राहून हे सगळं प्रदीपला आठवत होतं. पण त्याने त्याच्या मनात काहीच ठेवलं नाही. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला स्वातीला सगळं काही सांगितलं की तू जिच्याकडून भाजी खरेदी करत होती तीच माझी पहिली बायको माया होती. प्रदीपचं बोलणं ऐकून स्वाती आश्चर्यचकित झाली. पण त्या दिवसानंतर त्या ठिकाणी प्रदीपने आणि स्वातीने मायाला पाहिले नाही. कदाचित ती यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती म्हणून ती तेथून पण पळून गेली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.